रोजच्या जेवणामध्ये भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एकदा ह्या पद्धतीने राजस्थानी दाल बाटी नक्की बनवा, जी खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला देखील सोपी आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये रवा, बेसन पीठ, चवीनुसार मीठ टाकलं, हळद पावडर टाकली, ओवा टाकला आणि त्यानंतर मी इथे ही बाटी बनवण्यासाठी राजस्थानवरून आलेलं हे छान असं आव्या फूड्स यांचं ऑर्गॅनिक बिलोना पद्धतीने म्हणजेच पारंपरिक बिलोना पद्धतीने तयार केलेलं प्युअर ऑर्गॅनिक हे तूप वापरत आहे. 1 चमचा तूप ह्याच्यामध्ये टाकून घेतलं. छान असं मिक्स करून घेतलं. आता याच्यानंतर थोडं-थोडं पाणी टाकून घट्टसर असं कणिक तयार करून घेतलं. कणिक झाकून ठेवायचं 15 मिनिटं. 15 मिनिटानंतर ना याच्या छान अशा गोल बाट्या तयार करून घेतल्या आणि बाट्या बनवण्यासाठी मी इथं चूल किंवा तंदूरचा वापर न करता आप्पे पात्रामध्ये छान असं तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये अशा बाट्या ठेवून घेतल्या. झाकण ठेवलं. 15 मिनिटं मंद गॅसवरती एका बाजूने शेकून घेतलं आणि झाकण काढून पुन्हा पलटून दोन्ही बाजूने छान असं शेकून घेतल्या. मस्त अशी इथं डाळ सुद्धा तयार आहे आणि राजस्थानी पद्धतीची ही डाळ-बाटी तुम्हाला तर खूपच आवडली, जी खायला खूप टेस्टी आहे आणि सोपी आहे. प्युअर ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेलं आव्या फूड्स यांचं बिलोना पद्धतीने तयार केलेलं हे तूप जर तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करायचं असेल, तर वर दिलेल्या मोबाईल नंबरवरून ऑर्डर करू शकता किंवा वेबसाईटवरून सुद्धा ऑर्डर करू शकता.